नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। सरकार आणि प्रशासन ओबीसी समाजावर कसं पद्धतशीरपणे अन्याय करतो याचं एक ताजं उदाहरण म्हणजे सकुर्डे गाव, तालुका पुरंदर, पुणे जिल्हा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 हा ओबीसी आरक्षित आहे। या जागेसाठी सचिन अरुण थोपटे यांनी मूळ ओबीसी उमेदवार आबा भोंगाळेंवर विजय मिळवला। मात्र नंतर विजेत्याने ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवले नाही, कारण तो विद्यमान नियमांनुसार ओबीसी नाही। तो मराठा असून कुणबी असल्याचा खोटा दावा करीत होता। 2024 मध्ये झालेल्या जात पडताळणी समितीने हा दावा फेटाळून टाकला। ओबीसी समाजावरील होणारे अन्याय, प्रशासनाचे बेकायदेशीर कृत्य आणि सरकारची अनास्था हे सगळं समाजासमोर आणण्यासाठी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेला तक्रारदार आबा भोंगळे व ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील उपस्थित होते। मी मृणाल ढोले पाटील, ओबीसी कार्यकर्ता, हे सतीश आबा भोंगळे तक्रारदार। आमची तक्रार अशी आहे की या सरकारने ओबीसी आरक्षण दिलंय, पण ओबीसीला फक्त फसवण्याचं काम या सरकारकडनं चाललेलं आहे। ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसी वॉर्डमधनं हे निवडून आले, निवडणूक लढवली होती, पण त्यांच्या विरुद्ध जे निवडून आले त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र झालं नाही, त्यांना सादर करता आलं नाही। गेल्या 5 वर्षात, आता या निवडणुकीला 5 वर्ष होतील, पण गेल्या 5 वर्षामध्ये तात्काळ 6 महिन्याच्यात ते पद रिक्त करायला पाहिलं होतं। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ते पद रिक्त केलं नाही। त्यांची तक्रार आम्ही विभागीय आयुक्तांना केली, त्यांनी तक्रार आमचं काही दखल घेतली नाही आणि याच्यावर कुठली ॲक्शन घेतली नाही। त्या या दोघांवर, पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई सरकारने करावी, याच्यासाठी आम्ही महसूल मंत्री, चीफ सेक्रेटरी यांना आज पत्र लिहिलेलं आहे। जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही निश्चित कोर्टात जाऊ, पण हे लढाई आम्ही लढत राहू। लोकशाहीचं एक प्रकारे हत्या करण्याचं काम हे प्रशासन करत आहे आणि सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, हे आम्ही चालू देणार नाही। काही झालं तरी लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे आणि या हेतूसाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू। धन्यवाद।